शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही फळबाग करताय, मग ज्यामध्ये सीताफळ असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असेल किंवा इतर फळबाग असेल ज्यामध्ये पेरू असेल किंवा इतर आणखी फळबाग ज्यामध्ये संत्रा, मोसंबी अशी काही फळपिकं आहेत. ज्या फळपिकांमध्ये आपल्याला खूप मोठ्या समस्या आहेत. खास करून सध्या आपण पाहतोय की डाळिंब असेल, सीताफळ असेल, ह्या फळपिकांना सेटिंगचा खूप जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आहे. तर हीच समस्या तुमची दूर करण्यासाठी मी आज घेऊन आलो आहे औषध कंपनीचं ॲक्टोकाइन, ज्यामध्ये आपल्याला सायटोकाइन घटक पाहायला मिळतो, ज्यामुळे पिकांचं पेशी विभाजन वाढतं. यामुळे काय होणार आहे, तर पेशी विभाजन झाल्यामुळे आपल्या पिकांमध्ये कळी जास्त प्रमाणामध्ये निघणार आहे. कळीचं फळामध्ये रूपांतर चांगल्या प्रमाणामध्ये होणार आहे. तसेच जे फळ लागणार आहे त्या फळाला चकाकी, कलर आणि शाईन हा अतिशय स्ट्रॉंग असणार आहे, ज्याच्यामुळे कळी तर गळणं थांबणारच आहे, परंतु कळीचं कन्व्हर्जन रेशिओसुद्धा हा जवळजवळ 100% असणार आहे, ज्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये थेट परिणाम होणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर ॲक्टोकाइन हा घटक आपल्याला फवारणीद्वारे वापरायचा आहे. याचा वापर जो आहे 10 मिली प्रति 150 लिटर पाण्यासाठी प्रति एकरमध्ये आपल्याला याचा वापर करायचा आहे. आणि फवारणी करताना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळीच करावी, ज्यामध्ये शक्यतो पाण्याचा pH चेक करावा, ज्यामध्ये तुम्हाला रिझल्टची शुअरिटी चांगल्या प्रमाणामध्ये वाढते. बऱ्याच वेळा असं होतं की शेतकऱ्यांना अडचण येते, पाण्याचा pH जर जास्त असेल तर ती फवारणी लागू पडत नाही. ही फवारणी लागू करण्यासाठी पाण्याचा pH चेक करणं अतिशय आवश्यक आहे, ज्यामुळे आपल्याला रिझल्ट कमी वेळेमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये मिळतो. तर मित्रांनो, तुम्हाला देखील जर फळ समस्या, फुल समस्या, फळगळ समस्या ही जर समस्या जाणवत असेल तर त्याच्यासाठी ॲक्टोकाइन फक्त 10 ml प्रति 150 लिटर पाण्यासाठी वापरायचे आणि अप्रतिम रिझल्ट तुम्हाला फक्त पुढच्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे. तसेच ॲक्टोकाइनला तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कीटकनाशक तसेच बुरशीनाशक सोबत देखील घेऊ शकता. म्हणजे थोडक्यात भाजीपाला पिकासाठी देखील ॲक्टोकाइनचा वापर तुम्ही करू शकता.